बातमी आहे हडपसरमधून। गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक बळ देत सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे। इयत्ता 5वी ते 10वीतील 130 विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीचे धनादेश आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। हडपसर येथील नेताजी बँक्वेट हॉलमध्ये सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक फी आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी क्लास 1 अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देऊन सहकारी संस्थेने समाजासमोर नवा आदर्श उभा केला असून सर्वांनी या कामात योगदान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले। तसेच उद्योजक विनोद गलांडे यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे विचार मांडले। यावेळी समाजसेवक हरिभाऊ काळे, सी धनंजय कोलते, डॉक्टर अमित तुपे, ॲडव्होकेट सुरेश झुरुंगे, विकी बारवकर, भूषण तुपे, राहुल आबा तुपे, बाळासाहेब तुपे, महेश तात्या तुपे, दिलीप अण्णा घुले, जयपाल जाधव, प्रदीप मुसळेसर, चंद्रकांत तुपे, माणिक तुपे, हिरामन तुपे, श्रीराम पवार, प्रदीप गोगावले, शिवाजी डोंबे, डीजे मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने हडपसरकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष किरण तुपे यांनी केले। संस्थेच्या महिला अध्यक्षा सुलभा साळुंके, खजिनदार सुहास पवार, सल्लागार सागर सुरसे, जाहिरात प्रमुख नामदेव मारटकर, उपाध्यक्ष किरण लोहकरे, नवनाथ तुपे, रोहित होले, गणेश जाधव, सुमित हारगुडे, महेश ठोसर, तेजस आंबे, स्वप्नील भंडारी, सोनू ताकतोडे, हरिप्रसाद कोपेली, हेमंत खांडेकर, कार्याध्यक्ष मनीषा फुलारे, सचिव शील धुमाळ, उपसचिव सुजाता गायकवाड आणि खजिनदार जयश्री पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले। आज या ठिकाणी आपण सर्वजण सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 130 मुलांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यासाठी आपण सर्वजण या संस्थेच्या कार्याला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा खरं तर 2012 साली या संस्थेची मूर्तिमेढ जोडली गेली। आमचे जावई किरण साहेब पाटील त्यांचे मित्र पवार साहेब या दोघांनी म्हणतात ना की इंग्लिश रोपे लावलेल्या या जागी त्याचा विरोध गेला घटनावर याप्रमाणे 2012 साली ती इंग्लिश सुरू आहे। आज 2026 आदित्य क्षेत्रावरती केली आपण पाहत आहोत। खऱ्या अर्थानं अनेक घटकांना मदत करणारी संस्था जे का रंगले लागलेले त्याचे वेळ जो आपण मूर्ती साधवावा किंवा चालवा या मूर्तीप्रमाणे ही संस्था वंचितांना गरजवंतांना मदत करण्याचं, पाठबळ देण्याचं, सहकार्य करण्याचं काम महत्वपूर्ण काम करत आहे। या ठिकाणी किरण पाटील असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व कमिटी मेंबर्स, त्याप्रमाणे सुभाष साळुंके या ठिकाणी आहेत, महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून महिला आघाडी या ठिकाणी जोडली गेलेली आहे आणि दोन्ही घटक या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपले योगदान देऊन देवाचं रान करून तन मन धनाने या ठिकाणी या संस्थेची उपक्रम पुढे घेऊन जाण्याचं अतिशय महत्वाचं मोलाचं कार्य या ठिकाणी केलं आहे। त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करतो आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं। अनेक गरजवंतांना मदत करता करता शैक्षणिक वंचित असणाऱ्या मुलांना, ज्यांना गरज आहे अशा गरजवंत मुलांना या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून मदत करता यावी म्हणून 2022 पासून सुरुवात केली। आज जवळजवळ एक करता करता 130 विद्यार्थी आज या ठिकाणी दत्तक घेतलेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेऊन या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे। नुकतंच या संस्थेने हडपसर येथे या संस्थेला एक छोटी जागा उपलब्ध झाली आणि या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करता करता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याचं या ठिकाणी या संस्थेने पाऊल उचललेलं आहे आणि त्या हडपसर या ठिकाणी आपल्या स्वामींचं मंदिर या ठिकाणी आकारले येत आहे। अतिशय नयन मनोहर सुंदर असे या ठिकाणी मंदिर या ठिकाणी आकारण्यात असताना या संस्थेने अनेक कुठले काही उपक्रम राबवले त्याबद्दल मी आणि माझे मित्र जनाले असतील, या सर्वांच्या वतीने या संस्थेला
शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. त्यांचं उत्तरोत्तर त्या संस्थेचं एक यश तरी पदाक्रम करावं यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी करतो. सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्था या संस्थेने जी 130 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे त्याचा हा आज उपक्रम जो राबवण्यात आला त्याच्यासाठी सर्व कमिटी मेंबर सत्र प्रतिष्ठानचे जे मेंबर्स आहेत जे रात्रंदिवस महिला कमिटी पण आहे आणि खरं तर हे म्हणजे कमिटी असल्याशिवाय काम होऊ शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला सांगितलं की खूप गेले रात्री 2-2 वाजेपर्यंत गेले 8 दिवसाला सगळे कामं करतात आणि सर्वजण एकत्र येतात म्हणून हा कार्यक्रमाला शोभा येत असतो. तर याच्यामध्ये हा पूर्ण एकचा वाटा नसतो तर हा सगळं एकत्र म्हणजे टीमवर्क आहे. टीमवर्क असल्यामुळेच हे सगळं काम मार्गी लागतं आणि आम्हाला अभिमान आहे. किरण शेट्टी सुहास जे गोष्ट चोरस लावलं होतं त्याचा जो वटवृक्ष झालेला आम्हाला दिसतोय त्याचा आम्हाला परत अभिमान वाटतो आणि आम्ही पहिल्यापासून त्यांच्या पाठीचे आहे आणि इथून पुढे राहू. म्हणजे तिथे कुठल्याही गोष्टीची कमी असेल तर तुम्ही आम्हाला हक्काने सांगा. दरवर्षी आम्ही 5, 10, 15 काय जे आमच्या खात्यामध्ये येतील एवढी मुलं आम्ही दत्तक घेत जाऊ. तुम्हाला संस्थेसाठी कुठल्याही गोष्टीची मदत लागली तर तुम्ही आम्हाला हक्काने आवाज द्या. आम्ही तिथे उभं आहोत आणि आम्हाला ते मित्र अगोदर होते जावे जाईल त्यांना आम्हाला अभिमान आहे आणि ते मित्र आता आम्हाला कौतुक वाटतं की सगळे आम्ही त्यांचं सांगत असतो कामाची पद्धती. आम्ही आमच्या भागामध्ये पण सांगत करत असतो. तर ती इकडे आल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की तुमचं नियोजन वगैरे चांगलं आहे आणि महिलांचं तुमचं सहभाग चांगला आहे की तुम्ही जे ड्रेसिंग कोड वगैरे असल्यामुळे त्याला अजून सोबत येते. तर ते आमच्या नाही तर तुम्ही इथून पुढे म्हणजे आम्हाला काहीतरी योगदान देण्यात अजून संधी द्या. आमच्या सहभाग नक्की तुम्हाला लाभेल आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे हडसर पंचकोशीतली सर्व भागातली 130 विद्यार्थी आपण शिक्षणासाठी दत्तक घेतलेले आहे. ते विद्यार्थी आपण शाळेत प्राचार्यांसह मीटिंग होती. मीटिंग झाल्यानंतर आम्ही सांगतो की खरंच गरजू विद्यार्थी आहे, कुणाला आई नाही तर कुणाला वडील नाही अशा विद्यार्थ्यांची आम्हाला नावं द्या. ती नावं आल्यानंतर आमचे कमिटी मेंबर जे आहे घरी जाऊन स्वतः सर्वे करते. खरंच गरीब आहे का, गरजू आहे का, वडील नाही का, मुलगी नाही का, असं फाईल बनवतो आपण. फाईल बनवल्यानंतर त्याला आपण ओके करतो आपली शिक्षणासाठी दत्तक घेतो. त्याला आपली शिक्षणासाठी दत्तक घेतो. असं 130 मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतले. त्याची नीती म्हणजे आपले काय देणगीदार आहे त्यांचं चांगलं सहकार्य आहे. त्यांनी शालेय साहित्य दिले त्यांचं पण चांगलं सहकार्य आहे. आमच्या कमिटी मेंबर खरंच मनापासून काम करते. त्यामुळं आज हे सगळं एवढं मोठं वृक्ष झालेलं आहे आणि इथून पुढं जास्तीत जास्त मुलं कशी दत्तक घेता येईल हे मी देतो. या संस्थेने मला खूप सहकार्य केलं. आम्ही या संस्थेपासून आले. माझी शाळेची फी भरली, मला शालेय साहित्य दिली. त्यानंतरच त्यानंतर मला आर्थिक छाट करते त्यासाठी त्यांची खूप आभारी आहे. मला खूप छान त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.